आता पाहूयात प्रफुल्ल पटेल यांची एक प्रतिक्रिया। मी गोंदिया भंडाऱ्यामधून लोकसभा लढावी अशी लोकांची इच्छा आहे असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। जागा वाटप अजून फायनल नाहीये, 2 दिवसात निर्णय होईल, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। तर लोकसभेच्या जागेसाठी दावा करण्यात वाईट काय आहे असं अजित पवारांनी म्हटलंय। आमच्या चिन्हावर जास्तीत जास्त उमेदवार लढवण्याचा प्रयत्न करू असंही अजित पवार यांनी म्हटलंय। या जिल्ह्यामध्ये फक्त कार्यकर्ता आपले राष्ट्रवादीचेच नव्हे, पण या जिल्ह्याच्या दोन्ही जिल्ह्याच्या जनसामान्यांच्या मनामध्ये हे आहे की प्रफुल्ल पटेल यांनी आपला लोकसभेमध्ये नेतृत्व केलं पाहिजे। की आम्ही अजून काही निर्णय अजून फायनल झालेला नाही आहे, अजून निर्णय अजून उद्या परवा 2 दिवसामध्ये होणार आहे। कोणी हे समजू नये की आपण राष्ट्रवादीनी रामराम करून टाकलेला असं काही समजायचं कारण नाही। आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर जेवढे जास्तीत जास्त उमेदवार लढवता येईल तेवढे लढवण्याचा ठरवले। भंडारा गोंदिया प्रफुल्ल पटेल साहेबांच्या भाषणात अप्रत्यक्ष दावा केला तुम्ही भंडारा गोंदियावर। अरे मग दावा करायला तुम्हाला काय वाईट वाटतं? दावा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। शेवटी एनडीए ठरवेल ना एकत्र बसू।